मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतो साबुदाण्याची कॅरेमेल खीर करणार आहोत। त्याचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण साबुदाणा घेतलाय पाऊण वाटी, साखर घेतली अर्धी वाटी, काजू बदाम पिस्त्याचे काप घेतलेत, दूध घेतले 1 वाटी आणि वेलची पावडर। आपण कढईत 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। आता आपलं तूप गरम झालंय, त्यात आपण काजू बदामचे काप टाकून घेणार आहोत। आपले ड्रायफ्रुट्स छान ब्राऊन झाले, आपण आता त्यात साखर टाकून घेणार आहोत। आपण साखरेचं कॅरेमेल बनवून घेणार आहोत। आपलं कॅरेमेल बनवून तयार झालेलं आहे। आता आपण त्यात दूध ऍड करणार आहोत। दूध टाकल्यानंतर कॅरेमेलचा गोळा होतो, तर घाबरायचं नाही। ते दूध जसं उकळेल तसं ते मेल्ट होत चालतं। आपण दूध टाकल्यानंतर याला छान उकळी येऊ देणार आहोत। आता दुधाला छान उकळी आली आणि कॅरेमेल आणि दूध चांगलं मिक्स झालेले तुम्ही बघू शकता। यात आता आपण वेलची पावडर टाकणार आहोत आणि आता साबुदाणा टाकणार आहोत। हा साबुदाणा आपण 2 ते 3 तासासाठी भिजवून घेतलेला आहे। त्याला चांगलं मिक्स करून आपण 5 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत। आपली खीर छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आपला साबुदाणा पण छान ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आपली साबुदाण्याची कॅरेमेल खीर तयार झालेली आहे। चवीला अप्रतिम लागते आणि नेहमी 30 खीर खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळं काहीतरी। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।